हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूडस्टर चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण सर्व मिक्स भाज्यांपासून एक रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी सर्व भाज्या बारीक चिरून घेतल्या आहेत. इथे बारीक चिरलेला कांदा आहे, शिमला मिरची बारीक चिरलेली आहे, फरसबी आहे, गाजर किसून घेतला आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आणि इथे बटाटा उकडलेला घेतला आहे. आता आपण सर्व भाज्या बाउलमध्ये घेऊ. भाज्या बाउलमध्ये घेऊ. कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे. हिरवी मिरची घ्यायची आहे. अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे. तिखट आपल्याला ज्याप्रमाणे तिखट पाहिजे तेवढं घ्यायचं आहे. हळद घेतली आहे पाव चमचा. चाट मसाला घेतला आहे पाव चमचा. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. आता हे सर्व हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं एकजीव असं झालं पाहिजे. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व भाज्या अशा चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता आपलं हे सारण आता तयार झालं आहे. आपण त्याचे कटलेट बनवून घेऊ. अशा प्रकारे थोडंसं पीठ हातावरती घेऊन त्याला कटलेटचा आकार द्यायचा आहे. असं अशा प्रकारे आपल्याला गोल कटलेट बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व हे कटलेट बनवून घेते. आपले हे सर्व कटलेट आता बनवून तयार झाले आहेत. आता आपण त्याला फ्राय करून घेऊ. ते मी एका वाटीमध्ये 2 चमचे मैदा घेत आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं अजून पाणी घालायचं. आपल्याला पातळ थोडंसं बनवायचं आहे.
अशा प्रकारे एवढं पातळ बनवायचं आहे। इथे मी ब्रेड क्रम्स घेतले आहेत। पहिलं इथे याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। नंतर असं याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत। सर्व बाजूने हे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत। आता आपण फ्राय करू। दोन्ही साइडने गोल्डन कलर येईपर्यंत असं फ्राय करून घ्यायचे आहेत। आपले आता हे कटलेट तयार झाले आहेत। आता काढून घेऊ आपण। खूप छान कलर आला आहे हे बघा। आता आपण उरलेले कटलेट सुद्धा असे फ्राय करून घेऊ। आता आपले हे सुद्धा कटलेट तयार झाले आहेत। आपण काढून घेऊ। अशा प्रकारे आपली ही गरमागरम कटलेट रेसिपी तयार आहे। आपली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।